चला आज बनवूया आपण मस्त जवसची चटणी. अनेक गुणधर्म असलेली ही जवस आहे. आपण याला अळशी पण म्हणू शकतो. आणि वजन ज्याचं वाढलेलं आहे, सांधे ज्याचे दुखतात त्याचा पण रामबाण उपाय आहे आपल्या जवसची चटणी. रोजच्या आहारामध्ये 1 चमचा आपण खाल्ली. जवसामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. ओमेगा 3 त्याच्यामध्ये असतं. आणि चला तर आपण आता बघूया जवसाची चटणी. मस्त पौष्टिक चटणी ही आपली जवसाची. तर बघा, जवस घेतलेले आहे मी 300 ग्रॅम जवस आहे मस्त. आणि मस्त मंद आचेवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आणि 2-3 मिनटातच ते भाजल्या जातात कमी गॅसवर. आणि तेलाचा पण आपल्याला वापर करायचा नाही आहे. आता बघा, आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे जवस आणि ते भाजून घ्यायचे कमी गॅसवर. पटकन भाजल्या जातात. आता आपण याच्यासाठी वापरणार आहोत लसूण घेतलेला आहे, आपण तीळ वापरलेली आहे, चिंच घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे. आणि बघा, आता आपले जवस भाजून झालेले आहे आणि एका ताटात काढून घ्यायचे. आता आपल्याला आपण याच्यामध्ये बघा शेंगदाणे ते पण भाजून घ्यायचे. थोडेसे घेतलेले, जास्त नाही घ्यायचे. आणि चांगले भाजून घ्यायचे त्याचे सालं निघोपर्यंत. आता बघा, शेंगदाणे पण भाजून झालेले आपले. खोबरं घेतलेले ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच मी जिरं घेतलेलं 1 चमचा, तीळ घेतलेली मी 3 चमचे. हे पण असंच मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि बघा, भाजून झालेले आता खोबरं, जिरं. त्याच्यामध्येच लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. आता कढीपत्ता आहे तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे चटणीमध्ये टाकण्यासाठी. 1-2 महिने सहज जाते ही चटणी. आता कढीपत्ता पण आपला भाजून झाला, तो पण काढून घेतलेले सगळं ताटामध्ये. बघा, सगळं भाजून झालेलं आहे आपलं, एका ताटात काढून घेतलेले. आता ही गार झाल्यानंतर मग आपल्याला बघा, ही पण जवस पण आपले गार झालेले आहे. मिक्सरचं भांडं हे छोटं आहे, तर मी 2दा करून चटणी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर अर्धं आता टाकून घेतलेले आहे आणि अर्धं नंतर परत आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपण भाजलेलं. हिंग पण टाकलेलं आहे, याच्याने पण छान टेस्ट येते. चिंच पण अशी टाकून घ्यायची आपल्याला. तुम्ही पण अशी चटणी करून ठेवा जवसाची. नुसते जवस तर खाल्ल्याने जात, मग अशा प्रकारे करा आणि रोजच्या आहारामध्ये घ्या. पौष्टिक चटणी एकदम. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि 2दा मग ही दळून घेतलेली मी मिक्सरमधून अशा प्रकारे बघा. आणि आता सगळं एका ताटात आपल्याला काढून घ्यायची आहे. सगळी चटणी आपली दळून झालेली आहे. आणि बघा, मस्त आता आपल्याला काचेच्या बरणीमध्ये जवसाची चटणी भरून घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.